नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं MK कोचिंग क्लासेसमध्ये। तर आपण रॅशनल आणि इरॅशनल नंबर हा चॅप्टर 8चा मॅथचा पाहतोय आणि त्याच्यामध्ये आपले हे थर्ड लेक्चर आहे। याच्या अगोदर आपण 2 लेक्चर पाहिलेले आहेत, ते जर तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या। त्याच्यानंतरच हे लेक्चर पहा, तरच तुम्हाला कळेल। ठीक आहे, ह्या लेक्चरमध्ये आपण त्याचा पुढील पार्ट पाहूया। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा। ठीक आहे, आणि तुमच्या काही कमेंट्स असतील, तुमचे काही सजेशन्स असतील, रिकमेंडेशन्स असतील, ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि आम्हाला कळवा। ठीक आहे, तर आपण आज या लेक्चरमध्ये काय पाहणार आहोत, तर आपण पाहणार आहोत कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स। कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स तर म्हणजे तुलना करायची आहे। कंपॅरिझन म्हणजे तुलना, तर रॅशनल नंबरची तुलना करायची आहे। तर रॅशनल नंबर म्हणजे काय माहीत पाहिजे तुम्हाला, तर रॅशनल नंबर सगळ्यांना माहीत आहेत, आपण याच्या अगोदर घेतलेले। तर रॅशनल नंबर म्हणजे काय, असे नंबर ज्या नंबरला आपण p/q फॉर्ममध्ये लिहू शकतो आणि तुमचा q काय नसतो, 0 नसायला पाहिजे। ठीक आहे, तर हे रॅशनल नंबर आहेत। p/q फॉर्ममध्ये ज्या नंबरला लिहू शकतो तुमचा q 0 नसायला पाहिजे। आता पहा 2/3 हा रॅशनल नंबर आहे का, तर रॅशनल नंबर आहे, कारण 2 हा तुमचा p आहे, म्हणजेच हा न्यूमरेटर आहे, आणि 3 हा तुमचा q आहे, हा डिनॉमिनेटर आहे, आणि तुमचा डिनॉमिनेटर 0 नसायला पाहिजे। ठीक आहे, तर हा 0 नाही, तर हा तुम्हाला रॅशनल नंबर वगैरे माहीत आहे आणि सांगितलेलं आहे मी। थोडासा मोठा टॉपिक आहे, तर हे अगोदर पहा, लेक्चर सुरुवातीला पाहिलं तर तुम्हाला कळेल। तर हे झालेलं आहे तुम्हाला। तर दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, तर रॅशनल नंबर्स हे तुम्हाला कळेल। कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स पहा। दुसरी गोष्ट काय मला सांगायची, तर कंपॅरिझन कसं करणार, समजा 1/3 आहे नंबर आणि त्याच्यानंतर हा तुमचा 2/4 नंबर आहे, हा एक रॅशनल नंबर आहे, हा एक रॅशनल नंबर आहे। तर ह्या दोघांना कंपॅरिझन करायचे। कंपॅरिझन कसं करायचं, तर आपल्याला याच्यामध्ये 2-3 साईन लक्षात घ्यायचे। तर पहा, याच्यामध्ये काय तुम्हाला साईन लक्षात घ्यायचं आहे, हे साईन आहे ग्रेटर दॅनचं, ठीक आहे, हे साईन आहे तुमचं लेस दॅनचं, हे साईन आहे इक्वल टूचं। तर 3 साईन तुम्हाला लक्षात घ्या। तर हे साईन आपण कशाचं आहे, ग्रेटर दॅन आहे का नाही, ग्रेटर दॅन म्हणजे तुमचं ग्रेटर दॅन म्हणजे मोठा, ग्रेटर दॅन म्हणजे मोठा। हे साईन आहे तुमचं लेस दॅनचं, लेस दॅन म्हणजे छोटा, लेस दॅनचं आहे, आणि हे तुमचं साईन आहे इक्वल टूचं। हे 3 साईन लक्षात ठेवा। इक्वल टू म्हणजे च्या बरोबर, हे इक्वल टू म्हणजे बरोबर, लेस दॅन आहे, लेस दॅनचं साईन आहे, हे ग्रेटर दॅनचं। मग हे तुम्हाला 3 साईन यूज करावे लागतील याच्यामध्ये, या चॅप्टरमध्ये हे सोडवताना, कंपॅरिझन करताना। तर कंपॅरिझनसाठी तुम्हाला एकतर तुमचं एखादा नंबर आहे, आता हा नंबर ह्याच्यामध्ये 3 पॉसिबिलिटी असू शकतात। हा एक नंबर आहे, हा एक नंबर आहे, तर यामध्ये जास्तीत जास्त किती पॉसिबिलिटी असू शकतात, 3 पॉसिबिलिटी असू शकतात। तर काय, हा नंबर एकतर आहे का नाही, पहिला नंबर एकतर मोठा असू शकतो, एकतर छोटा असू शकतो, किंवा बरोबर असू शकते। पहा की रॅशनल नंबर काय, आता समजा 2 स्टुडंट्स आहेत, 2 स्टुडंट्समध्ये जर कंपॅरिझन केलं, कशामध्ये बी, वजनामध्ये असेल, हाईटमध्ये असेल, हुशारी आपलं किंवा मार्क्समध्ये असतील, कशामध्ये पण असेल, तुम्ही जर कंपॅरिझन केलं तर समजा कोणत्याही गोष्टीमध्ये, 2 गोष्टीमध्ये, तर पॉसिबिलिटी तुमच्या 3 आहेत। पहिली पॉसिबिलिटी काय असू शकते, समजा 2 स्टुडंट्सचा आपण कंपॅरिझन करू शकतो। एक स्टुडंट हा दुसऱ्या स्टुडंटपेक्षा हुशार असू शकतो, पहिल्या पॉसिबिलिटी। असू शकतो दुसरी पॉसिबिलिटी, किंवा दोघे तेवढेच हुशार असू शकतात, हे तिसरी पॉसिबिलिटी। ह्या 3 पॉसिबिलिटी बनतात। तर रॅशनल नंबरमध्ये तुमच्या 3 पॉसिबिलिटी बनू शकतात। एक तर हा नंबर तुमचा 1/3 काय असेल, हा मोठा ग्रेटर दॅन असू शकतो, लेस दॅन असू शकतो, किंवा इक्वल टू असू शकतो। ह्या तिन्हीपैकी, आता मी हे करत नाही ॲक्च्युली मोठा आहे का छोटा आहे मी सांगत नाही तुम्हाला, ठीक आहे, तर तुम्हाला हे सांगतो ॲक्च्युली हे मोठा असेल। ठीक आहे, तर हे तिन्हीपैकी पॉसिबिलिटी असेल तुमच्या, एकतर मोठा असेल, छोटा असेल, एकतर मोठा असेल, छोटा असेल, इक्वल टू असेल। ह्याला म्हणतो आपण ग्रेटर दॅन, ह्याला म्हणतो लेस दॅन, ह्याला म्हणतो इक्वल टू। ठीक आहे, तर हे कळलं असेल तुम्हाला इथपर्यंत, हे तुम्हाला ग्रेटर दॅन, तर कंपॅरिझनसाठी। तर आपण काय करायचं आहे हे तुम्हाला कळले, ठीक आहे, एवढं। त्याच्यानंतर पुढं पहा, तर पुढं काय लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, आता हा तुमचा रॅशनल नंबर पहा, तोच नंबर 1/3 एक आहे, आणि त्याच्यानंतर 2/5 घेतलेला आहे मी, आहे का नाही, 2/5 नंबर घेतलेला आहे। हे 2 रॅशनल नंबर आहेत, हा एक रॅशनल नंबर आहे, हा एक रॅशनल नंबर आहे, दोन्ही रॅशनल नंबर घेतलेले आहेत। ठीक आहे, तर आता तुम्हाला ह्यांना कंपॅरिझन करायचं, तर कंपॅरिझन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, याला डिवाइड करावं लागेल, डिवाइड करून यालाही डिवाइड करावं लागेल, आणि तुम्हाला बघावं लागेल मग दुसरं काय करू शकता, एकतर याला डिवाइड करू शकता, याला डिवाइड करू शकता, आणि याच्यामध्ये जो मोठा नंबर असेल त्याला तुम्ही मोठा आहे असं म्हणू शकता। पण तुम्हाला न डिवाइड करता पण त्याला, आता हे तुम्हाला इझी जाईल, पण काही नंबर तुमचे मोठे अवघड येऊ शकतात, तर तुम्हाला तर कंपॅरिझन करता येईल का, तर काय करायचं तुम्ही अशा वेळेस काय करायचं आहे, पहा हे रॅशनल नंबर आहे, हे रॅशनल नंबर आहे, आणि तुम्हाला माहीत आहे रॅशनल नंबरला पहा, रॅशनल नंबरला जर आपण आहे का नाही, रॅशनल नंबरला जर आपण एखाद्या नंबरने मल्टिप्लाय केलो आहे का नाही,
मल्टिप्लाय केलो पण न्यूमरेटर मल्टिप्लाय आहे का नाही, कशाला, न्यूमरेटरला आणि तुमच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर मल्टिप्लाय केल्या कशाने, सेम नंबरने. जर तुम्ही सेम नंबरने जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर मल्टिप्लाय केल्या रॅशनल नंबरच्या, तर तो नंबर काय असतो, सेम असतो. म्हणजे त्याच्यामध्ये काही फरक नसतो, म्हणजे चेंज होत नसतो. पहा जसं की तुम्हाला हा नंबर घेतलेला आहे, समजा मी एखादा नंबर घेतलेला आहे, समजा काय घेतलेला आहे, समजा 10/4 नंबर घेतलेला आहे. 10/4 आहे का नाही, 10/4 आणि तुमचा ह्यालाच म्हणजे ह्या 10/4 हा नंबर आहे. ह्यालाच मी असं लिहू शकतो, ह्यालाच काय लिहू शकतो, 5 × 2 अपॉन 2 × 2 हे लिहू शकतो. ठीक आहे, म्हणजे हा नंबर म्हणजे 2 न मल्टिप्लाय केलेलं आहे का नाही, याला डिवाइड केलं तर पहा किंवा लक्षात आहे, पहा मी काय केलेलं आहे, नंबर 5/2 असं घेतो तुम्हाला समजण्यासाठी इझी. पहा 5/2 एक नंबर घेतलेला आहे मी, 5/2 नंबर घेतलेला आहे. ह्या नंबरला जर मी काय केलो, ह्या नंबरला म्हणजे हा 5 आहे न्यूमरेटरला, 2 आहे डिनॉमिनेटरला, 5ला म्हणजे न्यूमरेटर. आता पहा ह्या न्यूमरेटरला मी 2 न मल्टिप्लाय केलो, डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय केलो, तर काय होईल, हा 2 कटेल, हा 2 कटेल आणि येणारं उत्तर तुमचं 5/2 येईल. बरोबर आहे, म्हणजे 2 न मल्टिप्लाय केलं किंवा कट नाही केलं तर काय होईल, ह्याला जर कटवण्याच्या अगोदर 5 × 2 10 होतील तुमचे आणि 2 × 2 4 होतील. म्हणजे हा 10/4 आणि 5/2 सेम आहे, हे कळलं असेल तुम्हाला. किंवा मी एखादा दुसरा नंबर घेतला 1/3 आहे, ह्याला जर मी ह्याला 3 न मल्टिप्लाय केलं, याला 3 न मल्टिप्लाय केलं म्हणजे 3 ह्याला 3, पहा 1/3ला ह्याला मी काय केलं 1 × 3 अपॉन 3 × 3. तर काय केलं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला तुम्हाला सेम नंबरने मल्टिप्लाय. एवढंच असायला पाहिजे. काय असायला कंडिशन, काय असायला पाहिजे, तुम्ही न्यूमरेटर एखाद्या रॅशनल नंबरच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, न्यूमरेटर तुमचा जो वरला नंबर असतो तो न्यूमरेटर असतो, हा न्यूमरेटर आहे, खाल्ला असतो तो डिनॉमिनेटर आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर सेम नंबरने जर मल्टिप्लाय केलं तर येणारं उत्तर हे चेंज होत नसते, येणारं उत्तर चेंज होत नसते. फक्त एवढंच लक्ष द्यायचं, काय लक्ष द्यायचं की तुमचा जो तुम्ही ज्या नंबरनं मल्टिप्लाय करतो तो नंबर काय नसायला पाहिजे, 0 नसायला पाहिजे. तुम्ही जर 0नं जर त्या नंबरला जर मल्टिप्लाय केलं तर तुमचं उत्तर चुकेल. ठीक आहे, तर फक्त 0 काय लक्षात घ्यायचं, फक्त त्या नंबरला 0नं मल्टिप्लाय करायचं नाही, 0 सोडून तुम्ही दुसऱ्या नंबरनं मल्टिप्लाय करायचं आहे. 0 सोडून तुम्ही कोणत्या इंटिजरनं जर मल्टिप्लाय केलं तरी तुम्ही उत्तर येणारं चुकत नसते, फक्त 0नं मल्टिप्लाय करायचं नाही, 0 सोडून मल्टिप्लाय करायचं. पहा हे आणि हे सेम आहे. समजा आता ह्याला मी 5नं जरी मल्टिप्लाय केलो, ह्याला समजा मी 1 × 5 आहे का नाही, 3 × 5 येणारं उत्तर सेमच आहे, हे सेम आहे, हे सेम आहे, हे म्हणजे एखाद्या रॅशनल नंबरला तुम्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर सेम नंबरने मल्टिप्लाय केलं तर उत्तर चेंज होत नसते. फक्त लक्षात ठेवायचे, फक्त तुम्ही त्या नंबरला न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटरला 0ने मल्टिप्लाय करायचं नाही. पहा ह्याला जर तुम्ही मॅथमॅटिकली फॉर्ममध्ये जर लिहायचं म्हणलं तर हे तुम्हाला सिम्पल याच्यामध्ये सांगितलेलं आहे, हे कळलं असेल तुम्हाला, इथपर्यंत काही अडचण नसेल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जर याच्यात थेरॉटिकली लिहा म्हणलं तर काय आहे, तुमचा A/B काय आहे, समजा तुमचा A/B काय आहे, तुमचा रॅशनल नंबर आहे, तर ह्यालाच तुम्ही A/B म्हणजे ह्या नंबरला एक K नंबर आहे, ह्या Kनं मल्टिप्लाय केलं तर येणारं उत्तर काय, हे आणि हे दोन्ही सेम असते, कारण K कटल A/Bच उरेल. बरोबर, हा आणि हा सेम आहे. फक्त एवढंच कंडिशन काय असायला पाहिजे, K इज नॉट इक्वल टू काय असायला पाहिजे, 0. म्हणजे K तुमचा काय, K इज एनी इंटिजर, K काय तुमचा इंटिजर आहे, K इज एनी इंटिजर. एन इंटिजर आहे, कोणता इंटिजर आहे, इंटिजर्स तुम्हाला शिकवलेलं आहे, त्यासाठी बेसिक्सचं लेक्चर पाहून घ्या. ठीक आहे, किंवा याच्यामध्ये पण तुम्हाला सुरुवातीला सांगितले K इज एनी इंटिजर, तर K तुमचा इंटिजर असेल, फक्त K इज नॉट इक्वल टू 0, K एनी इंटिजर एक्सेप्ट K इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे K 0 नसायला पाहिजे. K 0 सोडून, 0 पण एक इंटिजर आहे, 0 पण एक इंटिजर आहे, फक्त तो इंटिजरमधला 0 सोडला तर बाकी कोणता इंटिजर घ्या, काही फरक पडत नाही. आणि सेम म्हणजे सेम न करायचे, वर जे से असेल तेच. ठीक आहे, नाहीतर इथं एक वेगळ्या इंटिजरनं करतोय आणि इथं एक करतोय, म्हणजे इथं 2 न केलं आणि इथं 5 न केलं त्याचं उत्तर चेंज करते. इथं 2 न केलं तर इथं 2 न करायचं, इथं 5 न केलं तर इथं 5 न करायचं, सेम. तर हे कळलं असेल, हे करायचं तुम्हाला, एवढं करायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत काही अडचण नसेल. ठीक आहे, आता तर काय करूया आपण, 1-2 एक्झाम्पल पाहूया तुमच्या ह्याच्यातले बुक्समधले. ठीक आहे, तर चालते, आता घेऊया आपण 1-2 एक्झाम्पल. पहा आता एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, तुमचं एक्झाम्पल काय पुस्तकामधलं आहे, कम्पेअर द नंबर्स 5/4 अँड 2/3. तर हे 5/4 रॅशनल नंबर आहे, 2/3 एक रॅशनल नंबर आहे, हे 2 रॅशनल नंबर आहेत. तर तुम्हाला ह्या रॅशनल नंबरला काय करायचं, कंपॅरिझन करायचं. कंपॅरिझन कसं करणार आहे, तुम्ही 3 सिम्बॉल यूज करून कंपॅरिझन करू शकता. कोणते कोणते सिम्बॉल, हे तुमचं ग्रेटर दॅनचं साईन आहे, लेस दॅनचं साईन आहे, इक्वल टूचं साईन आहे. म्हणजे असली ह्या नंबरमध्ये तिन्हीमध्ये एकच कंपॅरिझन असू शकते. एक तर ह्या नंबर दोन्ही नंबर काय, एक नंबर मोठा असू शकतो,
दुसऱ्यापेक्षा एक नंबर छोटा असू शकतो किंवा दोन्ही बरोबर असू शकतात, तीनच पॉसिबिलिटी बनतात. ह्या तीनचं साईनचा यूज करायचं आणि कम्पेअर करायचं. ठीक आहे, हे लक्षात घ्या. तर आता मी काय करतो, दिलेले नंबर आहेत, दिलेले नंबर काय आहेत, 5/4 आहे. 5/4 एक नंबर घेतो याच्यातला, आहे का नाही. गिवन म्हणजे तुमचं काय आहे, गिवन काय आहे, गिवन 5/4 आहे तुमचा. 5/4 आणि 2/3 हे नंबर आहेत. तर मी त्याच्यातला एक नंबर घेतो. देअरफॉर एक नंबर घ्या, कोणता आहे, 5/4. तर तुम्ही काय करा, आता विचार करायचा आहे कोणत्याही नंबरनं मल्टिप्लाय करायचं आहे का नाही. कंपॅरिझन करण्यासाठी काही जरी तुम्ही कोणत्याही नंबरनं डिनॉमिनेटर जर मल्टिप्लाय केलं तर त्याचं उत्तर चेंज होत नाही, पण कशानं मल्टिप्लाय करायचं हे पण महत्त्वाचं आहे. मल्टिप्लाय करताना काय करायचं तुम्हाला बघायचं, ह्या दोघांच्या डिनॉमिनेटरकडे बघायचं. हे डिनॉमिनेटर आहे ह्याचा डिनॉमिनेटर हे आहे, न्यूमरेटर हा आहे, ह्याचा न्यूमरेटर हा आहे, डिनॉमिनेटर हा आहे. ठीक आहे, हे कळेल तुम्हाला. तर ह्या 4 आणि 3 मध्ये 4 आणि 3 या दोघांचे काय आहेत, डिनॉमिनेटर आहेत. तर ह्याच्यामध्ये असं बघायचं की ह्या डिनॉमिनेटरला, ह्या नंबरच्या डिनॉमिनेटरला आणि ह्या रॅशनल नंबरच्या डिनॉमिनेटरला सेम बनवण्याचा प्रयत्न करायचं. काय करायचं, अशा कोणत्या तरी नंबरने मल्टिप्लाय करायचं की हे दोघं पण सेम होतील. जसं की आता तुम्हाला कळलं नसेल, पहा काय करायचं आहे. म्हणजे आता पहा इथं 5/4 आहे. 4ला जर मी काय याला 4ला आता 4च्या पाड्या 4ला जर मी 3 मल्टिप्लाय केलं तर काय येईल तुमचं, 4 × 3 काय होईल तुमचं, 12 होईल, आहे का नाही. ह्याला जर मी 3 मल्टिप्लाय केलं तर 4 × 3 12 होईल. आणि 3ला काय करा तुम्ही, 3ला 4 मल्टिप्लाय करा, ह्याला 4 मल्टिप्लाय करा, 12 होईल. म्हणजे दोन्ही काय करायचं तुम्हाला ह्याच्यामध्ये कंपॅरिझन करण्यासाठी, रॅशनल नंबरमध्ये कंपॅरिझन जर करायचं असेल तर तुम्हाला डिनॉमिनेटर काय करा तुम्ही सेम बनवायचे, डिनॉमिनेटर सेम बनवायचे, हे डिनॉमिनेटर सेम बनवायचं. तर आता डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी तुम्हाला एखाद्या नंबरनं काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. इथपर्यंत कळलं असेल तर पहा, आता हे मिटवतो मी. ठीक आहे, पहा. तर काय करायचं, तुम्ही 5/4 हे नंबर घेतलेला आहे, 5/4. तर आपल्याला काय करायचं, ह्याचा आणि ह्याचा डिनॉमिनेटर सेम करायचं. तर 5/4ला मी काय करतो, ह्याला काय करतो, 3 मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, हा आणि हा सेमच आहे, इथं घेतलेला आहे, हा आणि हा सेम आहे, 3 कटला 5/4 होतो. तर ह्याला सोडवा. तर ह्याला जर सोडवलं तर 5 × 3 काय होतील तुमचं, 5 × 3 होतील, वरल्या वगैरेल्याचं मल्टिप्लिकेशन असते खाल्ल्याचं. 5 × 3 काय होईल तुमचा, 15, आहे का नाही, 15 होईल. 5 × 3 15 होईल. आणि तुमचा 4 × 3 काय होईल तुमचा, 12 होईल. 4 × 3 12 होईल. हे कळेल तुम्हाला, हे आलेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण आहे. आणि हा 15/12चं उत्तर आणि 5/4चं उत्तर सेमच येते. ठीक आहे, कारण ह्याच्यावरूनच हे आलेलं आहे. हे कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर काय करायचं, दुसरा नंबर घ्यायचा, हा नंबर घेतला मी. देअरफॉर काय आहे तुमचा 2/3. आता काय करायचं, इथं 12 केले तर ह्याही नंबरला 12 करायचं. तर 12 करण्यासाठी तुम्हाला 4 मल्टिप्लाय करावं लागेल, 2 × 4 आणि 3 × 4. आता हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम नंबरनं मल्टिप्लाय करायचं. हा 4 आहे. ठीक आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम हे 4 कटला तर तुमचं 2/3 उरते. काय करायचं, कारण तो नंबर कटला तर हाच उरेल. ठीक आहे, आणि सेम नंबरनं मल्टिप्लाय करायचे. आणि काय करायचं, डिनॉमिनेटर सेम करण्याचा प्रयत्न करायचा. तर 12 आहे म्हणून इथं 12 आणायचं. तर ह्याला सोडवा. तर ह्याला सोडवलं तर काय तुमचं न्यूमरेटर चेंज होत राहतील, न्यूमरेटर सेम आणायचं नाही, न्यूमरेटर चेंज होऊ जाऊ, फक्त डिनॉमिनेटर सेम आणायचं. तर 2 × 4 8 होईल तुमचा. आणि 3 × 4 तुमचा, 3 × 4 काय होईल, 2 × 4 काय होईल तुमचा, 2 × 4 काय होईल तुमचा 8 होईल. आणि 3 × 4 तुमचा काय होईल 12 होईल. तर हे तुम्ही काय केलेलं, सेम केले. ह्याला पुन्हा काटवत बसायचं नाही. सर इथं कटते आणि हे कटणारच आहे, हे बी कटणार आहे, हे 3 न कटेल, हे किती न कटेल, हे 2 न कटेल. ठीक आहे, तर ह्याला काटवत बसायचं नाही. तर हे 12 करायचे, 12 म्हणजे डिनॉमिनेटर काय करायचं तुमचं सेम केलेलं, 12. तर हे तुम्हाला इथं कळलेलं आहे. तर पहा, समजा आता डिनॉमिनेटर सेम आहे दोघांचा, पण डिनॉमिनेटर आपण नंबर लाईनवर बघितलं होतं. डिनॉमिनेटर सेम असेल तर आपण आजच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये नंबर लाईनमध्ये आहे का नाही, डिनॉमिनेटर सेम असेल तर तुमचं कोणता नंबर मोठा असेल, वरला जो नंबर मोठा असेल, आहे का नाही, वरला जो नंबर मोठा असेल तो नंबर मोठा असतो. आता पहा 5/12 आपण आता नंबर लाईनवर बघितले, नंबर लाईन याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितले आपण, नंबर लाईन काढली होती. ठीक आहे, अशी नंबर लाईन काढली होती. 0 इकडं पॉझिटिव्ह 1 2 3 1 2 3, आहे का नाही, इकडं -1 -2 आणि -3 होते. इकडले तर सगळे 0, याचे 3 पार्ट पडतात, 0, त्याच्यानंतर इकडले सगळे पॉझिटिव्ह मोठे असतात, इकडले सगळे जसं इकडे जाईल छोटे होतात. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, जितका पहा, आता हे सोडून द्या, पहा काय करायचं, लक्ष द्यायचं तुम्हाला. आता नंबर, आता दोन्ही नंबरचा आपण डिनॉमिनेटर सेम केलेला आहे. काय इथं लिहू तुम्ही, ठीक आहे, 5/12 लिहिलेला आहे मी आणि इथं लिहिलेलं आहे 8/12.
आता दोन्ही लिहिलेले, आता याच्यामध्ये कोणतं साईन आहे, आता हा याच्यामधला कोणता ग्रेटर दॅन असेल, लेस दॅन असेल किंवा इक्वल टू असेल, तर हे कोणतं साईन यूज करायचं. तर कसं ठरवायचं, तर पाहायचं डिनॉमिनेटर सेम आहे, दोघांचा सेम आहे, नसेल तर सेम करून घ्यायचं. सेम केलं आहे पण, तर काय करायचं, न्यूमरेटर बघायचं. आता न्यूमरेटरकडे लक्ष द्यायचं आणि ज्याचा न्यूमरेटर मोठा आहे तो नंबर मोठा, ज्याचा न्यूमरेटर मोठा आहे तो नंबर मोठा. तर हा 15 मोठा आहे 8पेक्षा, आहे का नाही. तर हा 15/12 इज ग्रेटर दॅन 8/12. तर आता उत्तर काय असेल तुमचं, असं वाचायचं. याला कसं वाचायचं, 15/12 इज ग्रेटर दॅन 8/12. 15/12 इज ग्रेटर दॅन 8/12 हे झालेलं आहे तुमचं सोडून. तर हा पहिला प्रश्न सोडून झाले. तर कंपॅरिझन केलेलं आहे आपण याच्यामध्ये अशा प्रकारे. तर 15/12 इज ग्रेटर दॅन 8/12. तर हे कळलेलं आहे तुम्हाला, तर इथं काही अडचण नाही आहे. तर आपण आणखी 1-2 एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे, चालते. पहा, लक्ष द्या, हे एक राहिलेलं आहे आपलं, म्हणजे हे 15/12 कशाहून आणलेलं आहे आपण, इथं मिटलेलं आहे 5/4. 5/4 म्हणजे हेच लिहायचं आहे आपल्याला. 15/12 म्हणजे तुमचं 5/4 आहे, इज ग्रेटर दॅन तुमचं असणार आहे 2/3. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला काय करायचं आहे, सोडवायचं, म्हणजे सोडवायचं हे लिहायचं आहे, कारण हे तुमचं मेन आहे. तर हे लिहा, असं लिहा, हे तुमचं लिहून टाका. म्हणजे हे आणि हे सेमच आहे. ठीक आहे, ह्याच्यावरनं हे आलं, ह्याच्यावरनं हे आलं, हे लिहून टाकायचं, कारण क्वेश्चनमध्ये हे दिलेलं आहे तुमचं. ठीक आहे, चालते. पुढील क्वेश्चन पाहूया. पहा, लक्ष द्या. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे, कम्पेअर द नंबर्स. हे रॅशनल नंबर्स आहेत ऑफकोर्स. ठीक आहे, रॅशनल नंबर पाहतोय, कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. कम्पेअर द रॅशनल नंबर्स 3/5 आणि 6/10. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, तर न्यूमरेटर काय करायचं आहे तुम्हाला, डिनॉमिनेटर काय करायचं आहे, न्यूमरेटर नाही, डिनॉमिनेटर सेम करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर तुमच्याकडे गिवन नंबर आहेत. पहिला नंबर आहे तुमचा, लिहून घ्या वाटलं तर, 3/5 आहे एक, आणि तुमचा 6/10 आहे. तर ह्या दोघांच्या डिनॉमिनेटरकडे बघायचं, ह्या दोघांकडे. हा 5 आहे. ठीक आहे, थोडा 5 मी थोडा वेगळा काढतो, त्यामुळे तुम्हाला ओळखू येऊ शकत नाही, थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो 5 समजण्यामध्ये. तर 5 आणि 10, तर काय करू शकतो मी, ह्या 5ला 10 बनवू शकतो. जर सेम बनवायचं असेल तर हा 10ला जशाच तसं राहू द्या. तर या 5ला मी 10 बनवू शकतो 2ने मल्टिप्लाय करून. काय करा मग, काय करा, देअरफोर असं करा, 3/5 इज इक्वल टू काय करू शकता तुम्ही, ह्याला 2ने मल्टिप्लाय करा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. 3/5ला 5, कारण मला इथं 10 करायचं आहे, कारण हे तर ऑलरेडी 10 आहे, तर एकालाच 10 करायचं आहे. तर एखाद्याला असं नाही की प्रत्येकाला दोघाला मल्टिप्लाय करायचं, फक्त आपला उद्देश एकच आहे. काय आहे उद्देश आपला, एकच की डिनॉमिनेटर काही करून सेम करायचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही याला काय करा, 2ने मल्टिप्लाय करा. 2नंच का मल्टिप्लाय करतो, कारण हा 5 × 2 10 होतो, आणि हा इथं 10 आहे ऑलरेडी, म्हणून. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय होईल, 3 × 2 6/10. हा 6/10 आलेला आहे, हा 6/10 आलेला आहे, आणि हा पण 6/10 आहे. तर काय झालेलं आहे तुमचं, तर हे दोन्ही नंबर पहा, हा नंबर आणि हा नंबर सेमच आहे. ठीक आहे, आता ह्याला मल्टिप्लाय करायची गरज नाही, सेम आहे. तर तुमचा 3/5 म्हणजे पहा, इथं 6/10 आहे का नाही, 6/10 हे घ्या अगोदर, हे घ्या 3/5 इज इक्वल टू, एक काम करा, हे लिहा, पहा 6/10 हे लिहिलेलं आहे. 6/10 इज इक्वल टू तुमचा 6/10 आहे. 6/10 म्हणजे ह्याला सोडवलं तर तुमचं काय, 6/10, ह्याला सोडवलं तर तुम्ही याला 3ने डिवाइड करा, म्हणजे हे येते 3ने आपले 2ने डिवाइड करा, 2ने मल्टिप्लाय केलं तर 2ने डिवाइड केलं तर हे, म्हणजे हे बरोबर आहे दोन्ही. म्हणजेच काय तुमचं, याला देअरफोर काय लिहू शकता तुम्ही, देअरफोर काय आहे, 3/5 इक्वल टू 6/10. हे दोन्ही सेम आहेत. का आहेत, कारण 6/10 हे याला सोडवल्यावर 6/10 आलेला आहे, म्हणजेच ह्याच्याबरोबर 6/10 दोन्ही सारखेच आहेत. म्हणजे बरोबर कधी असणार आहे, दोन्ही सारखे, हा पण सेम आहे, हा पण सेम आहे, दोन्ही सारखे आहेत. म्हणजे 3/5 म्हणजे त्याला काय, 3/5ला आपण लिहिलं होतं 3/5ला 3/5 इज इक्वल टू 6/10ला 6/10. म्हणजे हे तुमचं दोन्ही नंबर काय आहेत, हे तुमचे नंबर बरोबर आहेत. तर हे बरोबरचा आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा आपला याच्या अगोदरचा ग्रेटर दॅनचा होता, हा बरोबरचा आहे. आता आपण एखादा दुसरा एक पाहूया. ठीक आहे, हां पहा, लक्ष द्या. तर नेक्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे, एक्झाम्पल आपलं किती आहे, थर्ड आहे, एक्झाम्पल थर्ड आहे. कम्पेअर द रॅशनल नंबर्स -7/9 आणि 4/5. तर आपल्याला रॅशनल नंबर कम्पेअर करायचे. ठीक आहे, तर गिवन काय दिलेले तुम्हाला, गिवन लिहून घ्या एकदाचं. गिवन आहे -7/9 आणि तुमचं काय आहे 4/5. पहा, लक्ष द्या. तर तुम्हाला नंबर लाईनवर कळलेलं आहे, आपण नंबर लाईन बघितली होती. पहा नंबर लाईनवर, हे पहा, लक्ष द्या, ही नंबर लाईन आहे तुमची, नंबर लाईन आहे. नंबर लाईनमध्ये हा 0 आहे, त्याच्यानंतर इकडले पॉझिटिव्ह नंबर आहे. ठीक आहे, 1 2 3 4. ठीक आहे, पॉझिटिव्ह, 0च्या उजव्या साईडचे पॉझिटिव्ह नंबर आणि 0च्या डाव्या साईडचे तुमचे निगेटिव्ह नंबर. ठीक आहे, हे कळलेलं आहे तुम्हाला.
तर इथपर्यंत काय अडचण नाही. तर ह्याच्यानंतर आपण पाहिलं तर याचे 3 पार्ट पडतात, एक झिरोचा आहे का नाही. त्याच्यानंतर आपण झिरोच्या उजव्या साईडला इकडे जसं जसं जाऊ तसे तसे तुमचे नंबर वाढत जातात, मोठे होत जातात आणि म्हणजे एकदम मोठे मोठे होतात. आणि जसे जसे आपण इकडे जाऊ तर तुमचे नंबर वाढत जातात का नाही, छोटे होतात. मायनस जे नंबर असतात पहा, मायनसचे जे नंबर असतात जितका मायनसचा नंबर छोटा असेल तितका मोठा असतो. म्हणजे पहा, जे तुमच्यावर तुमच्यावर 1 रुपयाचं कर्ज आहे आणि एका व्यक्तीवर 10 रुपयाचं कर्ज आहे. मायनस म्हणजे कर्ज, एका व्यक्तीवर 1 रुपयाचं कर्ज आहे आणि एका व्यक्तीवर 10 रुपयाचं कर्ज आहे. तर दोघांपैकी श्रीमंत कोण, तर श्रीमंत तर दोघंही नाहीत, पण जर का तुलनेनं जर विचार केला तर 1 रुपयाचं ज्याच्यावर कर्ज आहे तो जरासा बरा आहे म्हणू शकतो, किंवा त्याच्यापेक्षा 10 रुपये कर्ज आहे त्याच्यापेक्षा श्रीमंत आहे म्हणू शकतो. ठीक आहे, कळलेलं तुम्हाला. म्हणजे जसं जसं तुम्ही मायनस इकडे जातात तसं तसं तुमचे नंबर काय होतात, छोटे होत जातात, लेस होत जातात असे. आणि इकडे जसे जसं जातो तुमचे नंबर काय होतात, बिगर होत जातात, मोठे होत जातात, मोठे मोठे नंबर होत जातात. तिकडे गेलं तर तसे छोटे छोटे होत जातात. पहा, आणि तुम्हाला एक लक्षात द्या, हे कळेल तुम्हाला. ठीक आहे, मी ठेवतो. तुमचा मायनस काही असेल नंबर, मायनस काही असेल, पॉझिटिव्ह नंबरपेक्षा, पॉझिटिव्ह किती नंबरपेक्षा काय असेल तुमचा छोटाच असेल. म्हणजे मायनस एक नंबर मायनस आला, एक नंबर मायनस आला निगेटिव्ह आला आणि एक नंबर पॉझिटिव्ह आला, तर डोळे झाकून लिहायचं आहे. पहा, दोन्ही काही असो, एक नंबर निगेटिव्ह आला आणि एक नंबर पॉझिटिव्ह आला, तर निगेटिव्ह नंबर हा पॉझिटिव्ह नंबरपेक्षा छोटाच असतो. म्हणजे मायनसवाला नंबर तुमचा हा काय असेल, छोटाच असेल. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला सिंपल काही जास्त डोकं लावायची गरज नाही. तर तुमचा -7/9 इज लेस दॅन 4/5. तर हे लेस दॅनचं सिम्बॉल आहे. -7/9 इज लेस दॅन 4/5 का, कारण नंबर लाईनवर बघितलेलं आहे आपण, आहे का नाही. काय लिहायचं, बिकॉज मायनस, आहे का नाही. का -7/9 इज लेस दॅन 4/5 बिकॉज का रे, का हे छोटा आहे आपण म्हणतोय, बिकॉज निगेटिव्ह नंबर्स आर लेस दॅन पॉझिटिव्ह नंबर्स. निगेटिव्ह नंबर्स तुमचे काय छोटे असतात पॉझिटिव्ह नंबरपेक्षा, त्यामुळे तुम्ही जास्त कंपॅरिझन किंवा ह्याचा डिनॉमिनेटर सेम करायची गरज नाही. तर डिनॉमिनेटर सेम करत बसायची गरज नाही, कारण हा निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह आहे. तर त्यामुळे निगेटिव्ह नंबर काय असतात तुमचे छोटे असतात. पण दोन्ही जरी निगेटिव्ह आले, मग तुमचा हा पण निगेटिव्ह आहे, हा पण निगेटिव्ह आहे, तर मग तुम्हाला त्यावेळेस काय करावं लागेल, डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला एक्झाम्पल. ठीक आहे, तर आता आपण काय करूया, दोन्ही एक निगेटिव्ह घेऊया आणि सोडून बघूया. ठीक आहे, तर हे कळलेलं तुम्हाला. चालते, पुढे पाहूया. नेक्स्ट तुमचा 4th क्वेश्चन आहे. 4th क्वेश्चन घेतलेला आहे. सोल्युशन पहा. काय आहे 4th क्वेश्चन, काय आहे तुमचा, कम्पेअर द रॅशनल नंबर्स -7/3 अँड -5/2. तर कंपॅरिझन करायचं आहे तुम्हाला. तर काय करणार आहे, गिवन जे दिलेलं आहे ते लिहायचं आहे. गिवन -7/3, -5/2 हे दिलेलं आहे. इथपर्यंत काय अडचण नसणार आहे तुम्हाला. तर मागच्या एक्झाम्पलमध्ये एक नंबर मायनस होता आणि एक नंबर पॉझिटिव्ह होता, एक निगेटिव्ह होता, एक पॉझिटिव्ह होता. तर पॉझिटिव्ह नंबर मी तुम्हाला सांगितलं ऑलवेज बिगर असतो निगेटिव्ह नंबरपेक्षा. इथपर्यंत काय अडचण तुम्हाला नव्हती. पण आता तुमचे दोन्ही नंबर काय आलेले, तर निगेटिव्ह आलेले आहेत, निगेटिव्ह. मग अशा वेळेस दोन्ही नंबर जर निगेटिव्ह आले किंवा दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आले, तर तुम्हाला जो डिनॉमिनेटर आहे तो सेम करायचा आहे. तर काय करायचं आहे, हा आणि ह्या दोघाला बघायचं, लक्ष द्यायचं याच्याकडं, आणि ह्या दोघाला सेम करण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही सेम काय करू शकता, ह्याला काय करायचं, नाहीतर तुम्हाला काय करायचं, सिम्पली जर काहीच कळलं गेलं, आता तुम्हाला एखाद्याला प्रश्न पडतो, सर आम्ही काय करावं, कसं सेम करावं, तर काहीच नाही, एक आयडिया सांगतो तुम्हाला. सिम्पल डोळे झाकून काय करायचं, ह्या ज्या नंबरला आहे का नाही, ह्या नंबरला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला ह्या नंबरनं मल्टिप्लाय करायचं. इथं जे काय असेल डिनॉमिनेटरला, म्हणजे हा जो रॅशनल नंबर आहे, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला पण हे दोघांच्या, हा ज्या नंबरमधला डिनॉमिनेटर आहे त्याने मल्टिप्लाय करायचं, आणि ह्या नंबरला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला हा नंबर आहे त्याने मल्टिप्लाय करायचं. दोन्ही ऑटोमॅटिकली सेम होऊन जातात. डोळे झाकून काय करायचं, ह्याला ह्या नंबरने मल्टिप्लाय करायचं, इथल्या डिनॉमिनेटरनं, दुसऱ्या नंबरच्या डिनॉमिनेटरनं, आणि ह्या नंबरला या नंबरच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं. पहा आता करू आपण सिम्पली. पहा, देअरफॉर -7/3 आहे, तर काय करणार मी, इथल्या नंबरच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं. सिम्पली, डोकं लावायचं नाही जास्त. पहा, तर -7/3ला जशाच तसा, तर हा डिनॉमिनेटर 2 न मल्टिप्लाय करतो मी, इंटू 2 न मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, पहा याला सोडवा.
तर याला -7 × 2 -14 14 येतील आणि 3 × 2 6 हे आलेलं आहे तुमचं. तर हे घ्या. आता नेक्स्ट घ्या तुमचं -5/2. तर पहा ह्याला काय करायचं, आता ह्याला तुम्ही या 3 मल्टिप्लाय करा, ह्या नंबरच्या डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, कळेल तुम्हाला. तर -5/2 जशाच तसा इंटू कशानं मल्टिप्लाय करणार मी 3नं. 3 × 3 ह्याला मल्टिप्लाय करा, ॲटोमॅटिक सेम होऊन जातील. आता -3 × 5 काय होतील, -15 होतील, -15 होतील आणि हा 2 × 3 6 होईल. ठीक आहे, झालेलं आहे सेम, डिनॉमिनेटर सेम झालेलं आहे. तर डोकं लावायची जास्त गरज नाही. काय करायचं, ह्या नंबरला ह्याच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं, ह्या नंबरला ह्याच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं. तर डिनॉमिनेटर सेम झालेलं आहे, दोन्ही मायनस आहेत. आता मला सांगा, दोन्ही मायनस आहेत, दोन्ही मायनस आहेत, डिनॉमिनेटर सेम आहे, तर वरला नंबर काय करायचा. आता याच्यात लक्ष द्या, याच्यात पहा, ह्याच्यात लक्ष द्या. आता मला सांगा, ह्या नंबर लाईनवर पहा, नंबर लाईन होती आपली. ठीक आहे, ही नंबर लाईन होती, ही नंबर लाईन. इथं 0 होता, +1 +2 +3 1 2 3 आणि हा -1 -2 आणि हा -3. ठीक आहे, तर मला सांगा, आपण पॉझिटिव्ह नंबरमध्ये काय केलं होतं. पॉझिटिव्ह नंबरमध्ये 1 मोठा होता, 1 छोटा होता 2 पेक्षा, 2 छोटा होता 3 पेक्षा. म्हणजे जसं जसं तुम्ही इकडे जाईल तसं तसं काय होतं, नंबर तुमचे बिग होतात, आहे का नाही. बिग होतात म्हणजे बिगर होतात, मोठे होतात. परंतु ह्याच्यामध्ये उलटा आहे का नाही, ह्याच्यामध्ये उलटा आहे. जसं जसं आपण इकडे जाऊ तसं नंबर छोटे होतात. तर एक लक्षात घ्यायचं आहे, जितका निगेटिव्हचा नंबर छोटा असेल, म्हणजे हा -1 खूप मोठा आहे -3 पेक्षा. ठीक आहे, -1 मोठा आहे का -3 मोठा आहे, तर -1 मोठा आहे. -2 मोठा आहे की -1 मोठा आहे, तर -1 मोठा आहे. ठीक आहे, तर हे कळायचं, तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं, ह्या दोघांमध्ये आता मी काय करतो, इथं कळलं असेल तुम्हाला, तर इथं लिहितो. दिसते का, इथं दिसते का तुम्हाला, पहा -14 पहा, वाटलं तर तिथं लिहितो. काय करतो, हे मी इथला क्वेश्चन पहा काय करतो मी, आता हे तिथं लिहितो. पहा -14 काय आलं, इथं मिटवलेलं आहे, थोडंसं दिसावं म्हणून व्यवस्थित तुम्हाला. -14/6 आहे आणि तुमचा दुसरा काय आहे 15/6 आहे मायनस. तर याच्यामध्ये कोणतं साईन येईल तुमचं, आता लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. मग न्यूमरेटरकडे बघायचं आहे, न्यूमरेटर जितका छोटा असेल तितका नंबर मोठा असेल. तर -14 हा काय आहे, मोठा आहे का, -15 मोठा आहे, तर -14 मोठा आहे. मायनसमध्ये बघायचं, मायनसमध्ये जितका मायनस असेल तितका तो नंबर मोठा असेल. तर ह्या दोघांपैकी हा -14 मोठा आहे आणि -15 छोटा आहे. ठीक आहे, आता वाचायचं कसं, -14/6 इज ग्रेटर दॅन -15/6. तर हे कळलं असेल तुम्हाला. तर आपण सगळ्या प्रकारचे एक्झाम्पल बघितले. काय, दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आले तर कसं करायचं, दोन्ही नंबर निगेटिव्ह आले तर कसं करायचं, एक नंबर निगेटिव्ह आला तर कसं करायचं, आणि तसं हे तर मला कळलं असेल. ठीक आहे, -14/6 काय आहे तुमचा, ग्रेटर दॅन -15/6 हे तुम्हाला कळलं असेल. आणि मग हे काय करा, आपण हे कशाहून आणलं होतं वाटलं तर लिहा. -14/6 ची किंमत म्हणजेच मायनस, हे लिहित चला आठवणीनं. -7 तुमचे काय आहे 3 आहे, इज ग्रेटर दॅन तुमचा, आणि -15/6 ची म्हणजेच काय, म्हणजे -5/2 आहे तुमचं. ठीक आहे, हे तुमचं आलेलं आहे, म्हणजे हेच तुमचं उत्तर आहे. देअरफॉर हे आहे तुमचं, असं लिहायचं, ब्रॅकेटमध्ये टाकायचं, ब्रॅकेट करायचं. ठीक आहे, -7/3 इज ग्रेटर दॅन -5/2 हे उत्तर आलेलं आहे तुमचं. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण नाही आहे. तर आता इथं आपले पुस्तकामधले एक्झाम्पल संपतात. आपण काय करूया, तुमच्या प्रॅक्टिस सेटमधले काही एक्झाम्पल बघूया. तर पहा, लक्ष द्या. तर आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पाहतोय. तर कम्पेअर काय, प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये आहे कम्पेअर द क्वेश्चन, काय, कम्पेअर द फॉलोइंग नंबर्स. तर कम्पेअर करायचे आहेत नंबर. तर पहिले 2 एक्झाम्पल घेतोय आपण. तर लक्ष द्या तुम्हाला, आता हे दोन्ही नंबर निगेटिव्ह आहेत, दोन्ही नंबर निगेटिव्ह आहेत. डिनॉमिनेटर याच्यामध्ये काही नाही, डिनॉमिनेटर काही नसतो, म्हणजे एक असतो, सेम आहे. तर अशा वेळेस काय करायचं, तुम्हाला कळते, सरळ सरळ उत्तर आहे याचं. सोल्युशन काय आहे तुमचं, गिवन आहे का, सोल्युशन काय असणार आहे, गिवन तुम्हाला जे दिले ते लिहा. गिवन -7, -2 ह्याच्या खाली काय नाही, म्हणजे एक असतो आणि डिनॉमिनेटर तुमचा सेम आहे. तर अशा वेळेस किंवा सिम्पली लक्षात आहे, कन्फ्युजन करू नका, सिंपल पहा. जर तुम्हाला असे दोन नंबर निगेटिव्ह दिलेले आहेत किंवा 2 नंबर पॉझिटिव्ह दिलेले आहेत, तेव्हा बघायचं. डिनॉमिनेटर नसेल तर काही हरकत नाही, म्हणजे चांगली गोष्ट आहे, उलट सोपं आहे तुमच्यासाठी. आता ह्याच्यामध्ये पहा, हे मायनस आहेत, तर याच्यामध्ये तुमचा -7 आहे, हा -2 आहे. तर ह्याच्यातला कोणता नंबर मोठा असेल, जेवढा मायनसचा नंबर छोटा असेल तेवढा मोठा असेल. आणि मायनस म्हणजे काय, -7 -7 इज लेस दॅन -2, म्हणजे -2 हा तुमचा मोठा आहे. ह्यालाच लिहायचं असेल तर जाऊ द्या, कन्फ्युजन करत नाही, ह्याला उलटे लिहू शकता. -2 इज ग्रेटर दॅन -7 असे लिहू शकता, पण तुम्हाला जसं दिलं तसं लिहा. ठीक आहे, म्हणजे हे आणि हे सेमच आहे. तर इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. -7 इज लेस दॅन -2 हे उत्तर झालेलं आहे तुमचं सोडून.
त्याच्यानंतर ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन करा. पहा इथे एक नंबर लाईन काढून दाखवतो मी तुम्हाला. पहा तर इथं पहा नंबर लाईन हे 0 आहे तुमचा, त्याच्यानंतर 1 2 3 1 2 3, त्याच्यानंतर 1 2 3 -3 -2 -1 हे आहे तुमचं. ठीक आहे. तर मला लक्षात द्या, पहा इकडे लक्ष द्या. पहा 0च्या इकडले नंबर काही असो सगळे पॉझिटिव्ह असतात. 0च्या इकडले मायनस असतात हे सगळे, म्हणजे इकडून आपण जर 0च्या इकडे गेलं तर काय हे नंबर मोठे होतात, तिकडे गेलं तर निगेटिव्ह होतात. आणि हे नंबर आहे का ना, निगेटिव्हचे नंबर 0पेक्षा पण छोटे असतात. म्हणजे हा कोणत्याही निगेटिव्ह नंबरपेक्षा 0 मोठा आहे का, मोठा आहे. पहा लक्षात, एक एक्झाम्पल देतो. तर दोन मित्र आहेत, एका मित्रावर 1 पण रुपयाचं कर्ज नाही, म्हणजे त्याच्यावर काय 0 रुपये कर्ज आहे किंवा बाकी आहे, डेट आहे. ठीक आहे. आणि एका मित्रावर काय आहे 1 रुपयाचं कर्ज आहे. तर दोघांपैकी श्रीमंत कोण असेल, ज्याच्यावर कर्ज नाही तो, कारण त्याला 1 रुपया एखाद्या मित्राकडे आला तर तो त्याच्याकडे राहणार आहे ज्याच्याकडे 0 रुपयाचं कर्ज आहे, आणि दुसऱ्याकडे 1 रुपयाचं कर्ज आहे तर त्याला द्यावं लागेल. थोडंसं मोठं एक्झाम्पल घेऊ. एका मित्राकडे 2 मित्र आहेत, एका मित्रावर 100 रुपयाचं कर्ज आहे, 100 रुपये कोणाला तर देणं आहे, म्हणजे -100 रुपये आहेत त्याला देणं, -100 आहेत म्हणजे त्याला कोणाला तरी 100 रुपये देणं आहे. आणि एका मित्रावर 0 रुपयाचं कर्ज आहे, म्हणजे त्याला कोणी देणं. आणि त्यांच्या दोघांकडे 100 रुपये आले, तर 100 रुपये आले तर एका मित्रावर 100 रुपयाचं कर्ज आहे तर त्याला ज्याचे द्यायचे त्याला द्यावं लागेल, आणि ज्याच्यावर कर्ज नाही त्याच्याकडे स्वतःकडे राहतील. मग श्रीमंत कोण असेल, ज्याच्याकडे 0 रुपये आहेत तो, आहे का नाही सुरुवातीला. म्हणजे पहा इथं कळलं असेल, म्हणजे 0 हा तुमचा मोठा आहे निगेटिव्ह नंबर, सगळ्या निगेटिव्ह नंबरपेक्षा हा 0 मोठा आहे. तर तुम्हाला इथं सिम्पली लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे -5/9 कुठंतरी इकडे येईल, तुम्ही काढत बसू नका. आपण हे नंबर लाईनवर बघितले कुठंतरी इकडंच येईल, म्हणजे 0च्या इकडंच येईल. म्हणजे तुम्हाला सिम्पली काय लिहायचं, गिवन काय दिलेलं आहे तुम्हाला 0, -5/9/5. ठीक आहे. तर याच्यामध्ये कोण मोठा असेल, 0 इज ग्रेटर दॅन -9/5. कसं आलेलं तुम्हाला हे करून दाखवलेलं. ठीक आहे. 0 इज ग्रेटर दॅन -9/5 हे झालं असेल. हे 2 एक्झाम्पल झालेले आहेत. ह्याच्यानंतरचे पुढले एक्झाम्पल पाहू. किंवा तुम्हाला असं लिहायचं असेल तर लिहा इथं का देअरफॉर असं लिहा, आहे का नाही, देअरफॉर आहे का नाही, किंवा सिन्स, देअरफॉर इथं लिहा सिन्स. का सिन्स म्हणजे उलटा असते देअरफॉरच्या. ठीक आहे. सिन्स का 0 इज असं लिहा, 0 लिहायचं असेल तर एक स्टेटमेंट लिहा, 0 इज ऑलवेज ग्रेटर दॅन एनी निगेटिव्ह नंबर. म्हणजे तुमचा 0 हे लिहिले आपण. 0 काय तुमचा ऑलवेज काय असतो, मोठा असतो तुमच्या कोणत्याही निगेटिव्ह नंबरपेक्षा. हे झालेलं आहे. याच्यानंतर पुढे पाहूया आपण. ठीक आहे. पहा आता दुसरे 2 एक्झाम्पल घेतलेले आहेत, एक्झाम्पल नंबर 3 आणि एक्झाम्पल नंबर 4. तर पहा आता तुम्हाला आता नंबर लाईन काढलेली आहे, पुन्हा नंबर लाईन काढून दाखवत नाही. तर हा पॉझिटिव्ह नंबर आहे, हा 0 आहे. ठीक आहे. पॉझिटिव्ह आहे, 0 आहे. वाटलं तर काढून दाखवतो इथं. पहा तुम्हाला, पहा तर इथं नंबर लाईन काढून दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे. हा 1 आहे. ठीक आहे. 0 आहे. हा 1 2 3 1 2 3 आहे हे, आणि इकडं -3 -2 -1 आहे. तर हे कळलं असेल तुम्हाला. तर ही नंबर लाईन आहे. तर नंबर लाईनच्या 0च्या इकडे 0 हा सगळ्या निगेटिव्हपेक्षा मोठा असतो बघितलं होतं, पण 0 हा सगळ्या पॉझिटिव्हपेक्षा काय असतो, छोटा असतो. 0 हा सगळ्या निगेटिव्ह नंबरपेक्षा, एक स्टेटमेंट लक्षात घ्या, 0 हा सगळ्या निगेटिव्ह नंबरपेक्षा मोठा असतो आणि 0 हा सगळ्या पॉझिटिव्ह नंबरपेक्षा छोटा असतो. जर पॉझिटिव्ह नंबर असला, ठीक आहे, तर काही असो तो तुमचा 0पेक्षा मोठाच असतो. म्हणजेच तुमचा 8/7 हा पॉझिटिव्ह नंबर आहे, 0पेक्षा मोठा आहे. जर मायनस असेल तर हा 0 मोठा झाला असता. तर इथं काय आहे, तुम्हाला याचं सोल्युशन लिहा. गिवन वाटलं तरी नंबर लाईन काढायची गरज नाही. गिवन 8/7 आहे, 8/7, 0. पहा तर याच्यामध्ये तुमचा 8/7 काय, 7 काय मोठा आहे, 7 इज ग्रेटर दॅन 0. कारण इथं लिहायचं काय लिहायचं, सिन्स काय लिहायचं, कारण इथं वाटलं तरी इथं स्टेटमेंट लिहायची तुम्हाला, पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन 0, आहे का नाही. एने इथं लिहा देअरफॉर, किंवा सिन्स लिहा इथं, सिन्स एने पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन 0, ग्रेटर दॅन 0 असं लिहा, ग्रेटर दॅन 0. एने पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन 0. कोणताही पॉझिटिव्ह नंबर तुमचा 0पेक्षा मोठा असतो. हे झालेलं आहे क्वेश्चन. त्याच्यानंतर हा क्वेश्चन पहा, ह्याचं सोल्युशन पहा. सोल्युशन दिलेले नंबर लिहून घ्या. गिवन काय दिलेलं आहे तुम्हाला, गिवन -5/4, 1/4. पहा आता या दोघांचा डिनॉमिनेटर ऑलरेडी सेम आहे, हा सेम आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. परंतु दुसरी एक गोष्ट लक्षात द्या, इथं काय लक्षात द्यायचं आहे तुम्हाला, कोणताही निगेटिव्ह नंबर, मी काय सांगितलं होतं, कोणताही निगेटिव्ह नंबर तुमचा
शून्यपेक्षाही छोटा असतो आणि पॉझिटिव्ह नंबरपेक्षाही छोटा असतो. म्हणजे सरळ सरळ काय आहे तुमचा -5/4 5/4 आहे आणि 1/4 आहे. तर निगेटिव्ह नंबर हा ऑलवेज पॉझिटिव्ह नंबरपेक्षा छोटा असतो. म्हणजे -5/4 इज लेस दॅन 1/4. -5/4 इज लेस दॅन 1/4 कारण तुमचा निगेटिव्ह नंबर हा पॉझिटिव्ह नंबरपेक्षा छोटा असतो. तर लिहायचं जर का सिन्स निगेटिव्ह नंबर सिन्स इथे लिहा निगेटिव्ह नंबर इज लेस दॅन एने कोणताही पॉझिटिव्ह नंबर असो, हे असो म्हणून हे नाही, इथं काही येऊ द्या तुमचं, इथं काही जरी घेतलं तरी तुमचं काय असणार हेच असणार आहे, पण पॉझिटिव्ह नंबर असो. हां ठीक आहे. निगेटिव्ह नंबर इज लेस दॅन एने पॉझिटिव्ह नंबर. ठीक आहे. हे झालेले आहे तुमचे 2 एक्झाम्पल. पहा याच्यानंतरचे पुढले एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे, इथपर्यंत कळेल आहे, चालते. पहा आता लक्ष द्या. तुमचा आता 5वा आणि 6वा नंबर घेतलेला आहे, आपण एक्झाम्पल घेतलेला आहे 40/29 आपण, त्याच्यानंतर 141/29. पहा हे सोल्युशन पहा. सोल्युशन काय असणार आहे तुमचं, गिवन जे दिले ते एकदा लिहून घ्या. गिवन काय दिलेलं आहे तुम्हाला, गिवन 40/29, 141/29 हे दिलेलं आहे. तर याच्यामध्ये तुमचा डिनॉमिनेटर ऑलरेडी सेम आहे, हा डिनॉमिनेटर सेम आहे, हा डिनॉमिनेटर सेम आहे, सेम करण्याची गरज नाही. सेम असलं तर तुम्ही मल्टिप्लाय करू नका. 29 सेम आहे, 29 डिनॉमिनेटर सेम आहे. तर 29 डिनॉमिनेटर जेव्हा दोन्ही नंबरचे सेम असतात आणि हा दोन्ही नंबर पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असतो तर काय करायचं, न्यूमरेटरकडे बघायचं. डिनॉमिनेटर सेम असले तर काही गरज नाही. डिनॉमिनेटर सेम असलं तर आपलं काम आणि काय होते, सोपं होते. तर याच्यामध्ये जो न्यूमरेटर मोठा असेल तो नंबर मोठा असेल. तर 40/29 आणि त्याच्यानंतर 140/29. तर याच्यातला कोणता मोठा असेल, दोघंही सेम आहे डिनॉमिनेटर, तर जर न्यूमरेटर बघायचं जो मोठा असेल तो मोठा असेल. तर हा 141 मोठा आहे 40पेक्षा, म्हणून काय हे सिम्बॉल येईल 40/29 इज लेस दॅन 140/29. हे झालेलं आहे तुमचं. ठीक आहे, हे सिम्पल. त्याच्यानंतर नेक्स्ट हा क्वेश्चन पहा. सोल्युशन काय असणार आहे तुमचं, जे दिले ते लिहून घ्या. गिवन काय दिलेलं आहे तुम्हाला, गिवन -17/20, -13/20. तुम्हाला आता सगळं येते, आपण भरपूर सारे एक्झाम्पल पाहिले म्हणून थोडं फास्ट घेतोय. तर ह्याच्यामध्ये पण तुमचा काय आहे, डिनॉमिनेटर काय आहे तुमचा, डिनॉमिनेटर तुमचा सेम आहे. तर सेम असलं तर काय करायचं आहे, सेम असलं तर तुम्हाला डिनॉमिनेटर सेम करायची गरज नाही, सेम आहे ऑलरेडी. मग आता हे निगेटिव्ह नंबर आहे, तर निगेटिव्ह नंबरमध्ये बघितले जितका निगेटिव्ह नंबर छोटा असेल तितका निगेटिव्ह नंबर मोठा असतो. पहा जितका निगेटिव्ह नंबर छोटा असेल तितका निगेटिव्ह नंबर मोठा असतो. पहा मग -13 मोठा आहे का -17 मोठा आहे, तर न्यूमरेटरमध्ये -13 हा मोठा आहे -17पेक्षा, कारण 13 छोटा आहे. तर तुमचा हे सिम्बॉल येईल -17/20 इज लेस दॅन -13/20. हे झालेलं आहे. इथपर्यंत कळलेलं आहे तुम्हाला, आहे का नाही, इथपर्यंत कळलेलं आहे तुम्हाला, काय अडचण नाही. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पहा आता लक्ष द्या. त्याच्यानंतरचा 7 क्वेश्चन आहे. 7 क्वेश्चन पहा. सोल्युशन काय असणार आहे तुम्हाला, जे दिले ते लिहून घ्या. गिवन काय दिलेलं आहे तुमचं, गिवन 15/12, 7/16. तर लक्ष द्या. तर काय लक्ष द्यायचं, पहिल्यांदा कोणता निगेटिव्ह पॉझिटिव्ह नंबर आहे का, पहा दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे प्रश्न येत नाही. ठीक आहे, दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्ष काय द्यायचं तुम्हाला, डिनॉमिनेटर सेम आहे का, डिनॉमिनेटर पण वेगळा आहे. तर डिनॉमिनेटर वेगळा असेल तर तुम्हाला काय करायचं, डिनॉमिनेटर सेम करायचे. तर डिनॉमिनेटर सेम करताना मी सांगितलं होतं. तर आता हे तर थोडे मोठे नंबर आहेत, तर कोणत्या नंबरनं मल्टिप्लाय करा, तर तुम्हाला ह्याच्यात आता कोणत्याही नंबरनं मल्टिप्लाय करू शकता. तुम्ही काय करू शकता, ह्याला हे 12 आहे, तर ह्या 12ला काय करू शकता तुम्ही, तर 12ला 4 मल्टिप्लाय केलं तर तुम्ही 48 येते आणि 16ला 3 मल्टिप्लाय केलं तर 48 येते. पण हे तुम्हाला माहीत असलं तर तुम्ही थोडीशी हुशार असाल, चालाक असाल, तर डोकं चालत असाल तर तुम्हाला कळेल की याला दोन्हीला 48 बनवता येते तुम्हाला. ठीक आहे, जवळ म्हणलं तर याला 4 मल्टिप्लाय करा 48 येते, 16ला 3 मल्टिप्लाय करा 48 येते. पण तुम्हाला आता हे तुम्हाला जास्त वेळ विचार करावा लागेल. पण तुम्हाला एक मेथड सांगितले, जास्त डोकं लावायचं नाही. तुम्ही काय करायचं, थोडंसं गुणाकार करावं लागेल तुम्हाला, मल्टिप्लिकेशन येतच असेल. फक्त ह्याला काय करायचं, ह्या नंबरला या नंबरनं, या पूर्ण नंबरला ह्या नंबरनं मल्टिप्लाय करायचं आणि ह्या पूर्ण नंबरला ह्याच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं. तर पहा करूया आपण तसंच. 15/12 इज इक्वल टू काय असणार आहे, 15/12 ह्या दोघांना आपण 16नं मल्टिप्लाय करूया. कशानं मल्टिप्लाय करूया, 16नं मल्टिप्लाय करूया. 16नं काय मल्टिप्लाय करतो आपण, कारण ह्या नंबरला ह्या नंबरनं मल्टिप्लाय करायचं, आपल्याला सेम करायचं. तर पहा 15 × 16, 15 × 16 या दोघांचं पहा, करून बघा, कॅल्क्युलेशन करून बघा. 15 × 60 160 पहा, ह्याला करू शकता तुम्ही.
तर कसं करू शकता तुम्ही कॅल्क्युलेशन, 16चा पाडा जर 10 पर्यंत म्हणला तर तुमचं 160 येते, 16 10 160 आणि याचा अर्धा करा तुम्ही, अर्धा करा तर काय येईल तुमचं, याचं 80 येईल. काय येईल, अर्धा 80 म्हणजे 15 पर्यंत म्हणलं तर तुम्हाला येत नसेल तर असं करायचं, हे दोघांची जोड करायचे, 0ला 0, 8 आणि 6, 14ला 4, 5ला 1, 240 म्हणजे तुमचं हे किती येईल, 240 येईल. म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा तुम्ही, 240 येईल. कसं केलेलं आहे पहा, तर 16चा पाडा तुम्हाला 15 पर्यंत म्हणू शकत नाही, तर 16चा पाडा तुम्ही 10 पर्यंत म्हणलं तर 160 येईल. आणि 16चा पाडा तुम्ही 16चा पाडा 5 पर्यंत म्हणा म्हणजेच ह्याच्या अर्धा असेल 80, ह्या दोघांची बेरीज करा, हे 240 येईल. 240 आलेला आहे. आता तुम्ही काय करायचं, 16चा पाडा 12 पर्यंत म्हणा, 16चा पाडा 12 पर्यंत पहा, 16चा पाडा 12 पर्यंत येत नसेल तुम्हाला तर 16चा पाडा 10 पर्यंत 160 येतो आणि 16चा पाडा 2 पर्यंत म्हणा, 16 दोन्ही 32, हे 32 ॲड करा याच्यामध्ये, तर हे किती येते, 2ला 2, 6 आणि 3 9, 192. ठीक आहे, तर हे आलेलं आहे तुमचं 192. ह्याला सोडवल्या तुम्ही, हे आलेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळलेलं आहे तुम्हाला, काय अडचण आहे का, नाही आहे. त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, आता हे आलेलं आहे, हे घ्या तुम्ही. ह्याला काय करायचं आहे, 7/16, तर ह्याला काय करायचं आहे तुम्हाला, 12 मल्टिप्लाय करायचं. 7/16 जशाच तसा ह्याला 16 काय मल्टिप्लाय करतो तुम्हाला कळलं असेल, ह्याला 16 नाही करायचं, 12 करायचं, ह्यानं करायचं. म्हणजे ह्याच्या डिनॉमिनेटरला, ह्याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे पूर्ण नंबरला ह्या नंबरच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं आणि ह्या पूर्ण नंबरला ह्या नंबरच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं. तर ह्या नंबरला आपण 16 मल्टिप्लाय केलं तर ह्या नंबरला आपल्याला 12 मल्टिप्लाय करावं लागेल. तर कितीनं मल्टिप्लाय करायचं, 12 मल्टिप्लाय करायचं आहे, 12 मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, तर हे कळलेलं तुम्हाला, 12 मल्टिप्लाय करायचं आहे. तर करायचं कसं करणार आहे तुम्ही, 7 आता आहे का नाही, 12चा पाडा 7चा पाडा 12 पर्यंत म्हणा किंवा 12चा पाडा 7 पर्यंत म्हणा, सेमच उत्तर येणार आहे का नाही. आता काय असणार आहे, 12 7 84, 12 7 84, 12 7 84 पहा. त्याच्यानंतर 16चा पाडा तुम्हाला 12 पर्यंत म्हणता येतो का, नाही. आता 16चा पाडा 12 पर्यंत आपण इथंच म्हणलं होता, म्हणजे 192 इथं आलेले, 16चा पाडा इथं आधीच काढलं होतं आपण तिथं, तर हे लिहून टाका. तर 192 येणारच आहे तुमचा, डिनॉमिनेटर सेम ह्याच्यामध्ये, कारण सेम करतोयच आपण 192. तर आता हे तुमचे नंबर आलेले आहेत. ठीक आहे, हे नंबर आलेले आहेत. तर ठीक आहे, हे मिटवतो तुम्ही. तर इथं तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे पहा. तर पहिला नंबर आलेला आहे तुमचा 240 अपॉन 192 आलेला आहे आणि दुसरा नंबर आलेला आहे 84 अपॉन 192 आलेला आहे. ठीक आहे, हे 92 आहे. ठीक आहे, तर हे आता 192 आहे. तर याच्यापैकी आता दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत, तर न्यूमरेटरकडे बघायचं, जो न्यूमरेटर मोठा असेल तो नंबर काय असतो, मोठा असतो. तर 240 हा मोठा आहे 84 पेक्षा. ठीक आहे, कारण डिनॉमिनेटर सेम आहे, तर तुमचा हा मोठा आहे. 240 अपॉन 192 इज ग्रेटर दॅन 84 अपॉन 192. तर हे कळलं, तर ह्याच्या व्हॅल्यू पुट करा. देअरफोर म्हणजेच काय, देअरफोर काय असणार आहे तुमची 240 अपॉन 192 कशाची व्हॅल्यू आहे, मूळ व्हॅल्यू 15 अपॉन 12 ची व्हॅल्यू आहे, इज ग्रेटर दॅन 84 अपॉन 192 ची व्हॅल्यू आपण मूळ व्हॅल्यू टाकतोय. ठीक आहे, 7/16. तर हे तुमचं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, तर सोडवलेलं आहे आपण, आलेलं आहे. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल झालेले 7 एक्झाम्पल आपण सोडवलेले आहेत. आता याच्यानंतरचे काही जे एक्झाम्पल आहेत तुमच्या याच्यामध्ये प्रॅक्टिस सेटमध्ये, आता ते तुम्हाला काय करायचे, होमवर्कमध्ये सोडवायचे आहेत सगळे. तुम्ही काय करा, होमवर्कमध्ये ते आता बाकीचे 2-3 एक्झाम्पल राहिलेत वाटतं आय थिंक. ठीक आहे, ते तुम्ही सोडवायचे आणि सोडून काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये सगळ्या प्रश्नाचे उत्तर कमेंट करायचे, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला हे समजते का नाही आणि तुम्हाला येते का नाही आणि तुम्ही अभ्यास करताय का नाही. तर सगळ्यांनी काय करायचं, जेवढे विद्यार्थी व्हिडिओ बघतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी याचे जे बाकीचे आहेत, कोणता नंबर छोटा आहे, कोणता नंबर मोठा आहे का नाही, किंवा बरोबर आहे, ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून उत्तर सांगायचे. ठीक आहे, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. ठीक आहे, आणि कसे वाटतात व्हिडिओ हे पण आम्हाला सांगा. आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. थँक्यू.